संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि 29 प्रभागापैकी 24 प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे 24 प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना। या 24 प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे 2,90,000 मतदारांची। किती? 2,90,000। 24च सांगतो मी, 29 प्रभागाचा नाही सांगत। 24 प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला तो सांगतो। 2,90,000 मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही, आजूबाजूच्याही नव्हे, जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले। याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती 11.5 लाख पैकी 2,90,000 मतदाराची ही आकडे आहे। म्हणजेच याचाच अर्थ 25 ते 30% मतदार यादीतले नाव जो आम्ही अभ्यास केला, एखाद्याच मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे, याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो, पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार 2,90,000 नाव 24 प्रभागातील हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत। हे सत्य एक। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 1,75,000 मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत आहे। हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही 1,75,000 नावं जे आहेत, जे संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीतही असे 1,75,000 मतदार आहेत। आणि याचाच अर्थ इथं आता दुबार तिबारपेक्षा वेगळं आहे। म्हणजे ग्रामीण भागातील नाव आहे आणि शहरातील नाव आहे, किंवा शहरातील नाव आणि ग्रामीण भागातील नाव आहे, असे 1,75,000 मतदार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं, या शहरात जवळपास 11.5 लाख मतदारापैकी 2,90,000 लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही, अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे। आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते, ती त्याच्यापेक्षा 2,90,000 पेक्षा मोठी संख्या होईल। या संदर्भात नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही, याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं। एवढं निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात गाजतं एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपर्वाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी। काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते, उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा 12 नाव 15 नाव आहे, माझं एकट्याचं राहिलं, बाकी 11 नाव दुसरीकडे गेले। विधानसभेला होते, आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे, याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे। 30 जून पर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते ते उडाले कसे, हा एक प्रश्न आहे। याचाच अर्थ कोणती तरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे, ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते, जनतेशी याला देणं घेणं काही, आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल, घरी बसवा कुठं बसवा, त्याला सस्पेंड करा, सगळ्यात आधी घरी बसून काम नाही होणार, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल। परंतु सगळ्यात महत्त्वाचं, लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात, हे संभाजीनगरच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे। तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स होते, ते सरासरी प्रभागामध्ये कसं आहे, किती तक्रारी करताना कसं झाले त्यामध्ये? हे पण माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे की आता हे एका प्रभागाचं आहे, एका यादीतले 213 नाव, दुसऱ्या यादीतले 574 नाव,
या यादीत तब्बल 375 आणि 422 नावं. या यादीत फक्त 22 आहेत. या यादीत 185 नावं आहेत. या यादीत 115 आहेत. आणि अशा पद्धतीनं हे ऑब्जेक्शन 213 म्हणजे 1000 मतदाराच्या यादीमध्ये 213, एका ठिकाणी तर 574 नावच दुसरीकडचे. आणि म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे. कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही, नुसती बॉसिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत. मतदार यादीकडे म्युनिसिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे. तपासून सिक्वेन्सनुसार नाव असलं पाहिजे. प्रभाग रचना जे भौगोलिक सीमा रचना इपिक बॉक्स ठरलेले आहे त्याच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे. या भूमिका आम्ही घेतलेल्या आहे. आणि जर या मान्य नाही केल्या तर मला असं वाटत नाही या निवडणुकांना फार अर्थ आहे. बरं, नवी मुंबईत 4,500 कोटींचा जमीन घोटाळा सिडको आणि आता शिरसाट्याची चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अखेर त्यावर आता समिती स्थापन झाली. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन होईल आणि आता ते अहवाल देणार आहे. तुमचं काय मत आहे यावर? तुम्ही भरपूर आरोप. मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की शिरसाटांची चौकशी चालू आहे, तर शिरसाटांनी अशी कोणती चौकशी चालू नाही असं सांगितलं होतं. परंतु या चौकशी समितीतले काही अधिकारीच याच्यामध्ये सहभागी आहे. त्यामुळे ही चौकशी समिती फक्त अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहून चालणार नाही. याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी चोरी केली त्यालाच तपास करायला सांगितलं जातोय. याच्यातले 2-3 अधिकारी या सगळ्या प्रकरणात सहभागी आहेत. त्यामुळे एक तर या चौकशी समितीत निवृत्त न्यायमूर्ती असावा आणि ज्यांचा विश्वास आहे अशा प्रकारचे अधिकारी याच्यामध्ये असले पाहिजे. आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की संजय शिरसाटांचा या प्रकरणात मोठा हात आहे. ज्यांना इंग्रजांनी देशाशी गद्दारी केली म्हणून जमीन दिली होती, अशा जमिनी सगळ्या भारत सरकारने पूर्णपणे वतनं रद्द केलेली आहे. रद्द केलेली असताना पुन्हा या कुटुंबाला जमीन देणं हा मोठा गुन्हा आहे. हा गुन्हा या सरकारने केलेला आहे आणि ह्या सरकारने संजय शिरसाटांना पुढे करून हा गुन्हा करायला भाग पाडलेला आहे. मला नाही वाटत संजय शिरसाट एकटे हे काम करू शकतात. कोणीतरी सांगितल्याशिवाय संजय शिरसाट साहेब सिडकोचे अध्यक्ष असताना एवढं काम करू शकत नाही. जनरली सिडकोचे एमडी निर्णय घेतल्यानंतर अध्यक्ष त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात. या केसमध्ये अध्यक्षांनी सही केल्यानंतर एमडीने पुढील बाबी केल्या. असं कधी प्रशासनात होत नाही. याचा अर्थ त्या एमडींनी सुद्धा संजय शिरसाटांना तोफेच्या तोंडावर आणलेलं आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. हे प्रकरण मोठं आहे. अजितदादाचं जे कोंडव्याचं प्रकरण आहे त्याच्याहीपेक्षा हे मोठं प्रकरण आहे. खऱ्या अर्थानं देशाची गद्दारी करणाऱ्याला पुन्हा जमीन देणं हे सगळ्यात मोठा गुन्हा या सरकारने केला आणि हे सरकार देशभक्ती शिकवत असतं. चौकशी समिती मान्य नाही थोडक्यात. बिलकुल नाही. चौकशी समितीतले 2-3 अधिकारी तर याच्यात सहभागी आहे. ठीक आहे. फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर फडकवून काढू असं आशिष देशमुखांनी उघड सभेत धमकी दिली. फडकवून काढू नये, कापून काढू म्हटलेलं आहे त्यांनी. जर एवढी मस्ती आशिष देशमुखांना आहे, फडणवीस रोज कायद्याचं राज्य येईल म्हणतात, कायदा कोणाला हातात घेऊ दिलं जाणार नाही असं म्हणतात आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढू गप्पा करतात. तसे ते तोंडात भरलेले, त्यांच्यात तेवढा दम नाही आहे. पण अशा पद्धतीनं तुमचे आमदार धमक्या देतात. जर दुसऱ्यांनी असं कापून काढू म्हणलं तर तुम्ही काय कराल? समजा मी म्हटलं की उद्या आपण यांना कापून काढू, चला आशिष देशमुखांना कापून काढू असं मी म्हटलं, समजा आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर लगेच माझ्यावर गुन्हा दाखल होईल. आणि म्हणून आशिष देशमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, धमकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आशिष देशमुखावर कारवाई झाली पाहिजे. गुलाबराव पाटील भाषणात काल असं म्हणाले, पैसे द्यायला आले तर घ्या, मात्र त्यांना मतदान करू नका, मत देऊ नका. आता तुम्ही दोघंही सापनात आणि नागनाथ आहे.
तुम्ही पण जे बोलताय तेही तेच करतात, कारण त्यांनी तेच करून सत्ता मिळवलेली आहे आणि आता तेच करून सत्ता टिकविण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे खरं तर राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पैशाचा स्वीकार करा म्हणणं किंवा पैशाचा वापर निवडणुकीत होतो असं स्वीकारणं हे आपल्या लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रकार आहे. तुम्ही जी गुप्ततेची शपथ घेतलेली काय घेतलेली आहे, ही शपथ काय आहे, ही शपथ काय दर्शवते आणि तुम्ही काय बोलता गुलाबराव पाटील. आणि म्हणून जर मंत्री असं बोलत असतील तर मग त्या गुप्ततेच्या शपथेला निवडून आल्यावर जी आपण शपथ घेतो याला कोणता अर्थ आहे. निलेश राणेंनी भाजपवर आरोप केले, त्यानंतर रवींद्र चव्हाणांचं एक विधान चर्चेत आलंय, 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. हे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्यात जमा आहे. कुठंतरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची, कुठंतरी एक या टोकाला एक या टोकाला आहे. त्याच्यामुळे युती त्यांची तुटल्यात जमा आहे. नगरपालिकेत तरी कुठं फार एखाद्या अर्ध्या ठिकाणी असली तर असेल, परंतु नगरपालिकेत कुठे युती आढळणे. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेतेही काय बोलतात, फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलंय त्यांनी, फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी. बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले आहेत. श्रीकांत शिंदेचं वाक्य आहे, दरम्यान युती तुम्हाला हवे की नको हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला कळवा. म्हणजे 2 तारखेनंतर काहीतरी भूकंपाचे संकेत आहे. हे पहा, शिंदे गट काहीच करू शकत नाही, कारण ते दबलेले आहेत. त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी एवढ्या भ्रष्टाचारात हात त्यांचे बरबटलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीनं डोळे वटारले तर गुपचूप असतील. त्यामुळं खासदार शिंदे बोलत असतील तर याला फार अर्थ आहे असं मला नाही वाटत. मंत्र्यांना बंगले मिळाले नाही, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मंत्रालयासमोरील एक चांगला बंगला त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांना दिला नसेल तो बंगला, कोणत्या तरी मंत्र्याचा असेल, भारतीय जनता ते वापरत असतील. मला नाही वाटत त्यांना बंगला कसं काय देईल सरकार, देऊ नाही शकत. बरं, 65% आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालंय, जे काही मध्यंतरी नुकसान झालं असेल. दिवाळीच्या आधीही सगळे देणार होते. 65% शेतकऱ्यांना संख्येनुसार अनुदान झालं, रकमेनुसार नाही झालेलं. माझा मुद्दा समजून घ्या. 65% जी संख्या आहे त्यांना, पण रक्कम 65% झालेली नाही. 31,800 कोटीच्या पॅकेजपैकी 65% रक्कम गेली का एवढं सरकारने स्पष्ट करावं, संख्याने सांगावी. समजा 31,800 कोटीचं 65% जवळपास 20,000 कोटी रुपये होतील, तर ते 20,000 कोटी रुपये 22,000 कोटी रुपये दिले का एवढं सरकारने स्पष्ट करावं. पण माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे, 65% शेतकऱ्यांना अनुदान पोहोचलं असेल, पण 65% रक्कम पोहोचलेली नाही. कोणाची 20,000 येतं त्याला 5,000 दिली, कोणाची 5,000 येतं त्याला 500 दिली, कोणाची 50,000 येतं त्याला 15,000 दिली. त्याच्यामुळे रक्कम 65% गेली नाही, संख्या 65% शेतकऱ्यांची झालेली आहे. पक्षाला नुकसान होईल असे कृत्य करू नका. मातोश्रीवरून भास्कर जाधवांना असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. भास्कर जाधव काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. रमेश करम आमचा काय झालंय कळतंय? मला काही माहिती नाही तिथलं काय झालेलं, कारण मी माझ्या इकडच्या प्रचारात गुंतलेलो आहे. त्यामुळे तिकडं काय होतं आणि कोण काय करतं याची माहिती माझ्याकडे नाही. ते इलेक्शन कमिशनने एक पत्र काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार करायचा होता ना. आता तो 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे आणि 2ला मतदान आहे. प्रचारासाठीचा 1 दिवस वाढवला. तो वाढवला कशासाठी असे प्रश्न सगळ्यांनाच पडले. तुम्हाला काही फायदा तुम्हाला होईल? नाही, मला कळालं नाही. जनरली मतपेटी पॅक होण्याच्या 48 तास आधी प्रचार बंद झाला होतो अशा प्रकारचा दंडक आहे. 1 तारखेला 30 तारखेला रात्रीपर्यंत प्रचाराला परवानगी द्यायला पाहिजे होती. 1 तारखेपर्यंत कशी दिली? मग सकाळीच मग प्रचार बंद तरी कशाला करता? बंद तरी कशाला करता ना? जर 1 तारखेला रात्री 10 पर्यंत प्रचार होणार असं ऑफिशियली 10चीच परवानगी असते. 11, 12, 4 वाजेपर्यंत थोडी प्रचाराची परवानगी असते, 10 पर्यंतचीच असते. मग तो प्रचार बंद तरी कशाला करता? संध्याकाळ होईपर्यंत मतदान
पेटीत पूर्ण पॅक होईपर्यंत प्रचार चालू ठेवा. मला असं वाटतं निवडणूक आयोग असं का मनाला येईल तसं वागतंय कळत नाहीये. एक दिवस गॅप असलाच पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणतात की माणिकराव कोकाटे म्हणतात की एकनाथ शिंदे किती शहरांना मांडीवर घेऊन बसणार आहे, त्यांची मांडी खूप छोटी आहे, किती शहरांना दत्तक घेणार आहे त्यांची मांडी खूप- खरं आहे ना. उगाच हे शहर मी दत्तक घेणार, ते शहर दत्तक घेणार, ते शहर दत्तक घेणार, हे नुसतं लोकांना द्यायचे पोकळ आणि खोटे आश्वासन आहे. माणिकराव कोकाटे तसं कडू बोलतात बऱ्याच वेळेस, पण सत्य बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा घेत आहेत. त्या सभेमध्ये ते थेट कधी उदय सामंत यांना फोन लावतात, कधी प्रकाश आंबेडकर यांना फोन लावतात. इथे हॉस्पिटल चालू करा, इथे MIDC द्या, आणि तिकडून ते मंत्री सांगतात. एवढं सोपं आहे? असं कुठं सोपं असतं का एखादं हॉस्पिटल करणं, सुरू करणं, हे काय सोपं असतं का? आता इथं आपल्या बाजूला हॉस्पिटलचं काम आहे, 8 वर्ष आहे. 8 वर्ष झाले, अजून नाही, अजून 2 वर्ष होईल याचा भरोसा नाही आहे. इंडस्ट्री कशी सुरू होईल? जागा पाहिजे, लोकांनी जागा दिली पाहिजे, ॲक्विजिशन पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, विजेची व्यवस्था पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था पाहिजे. MIDC मनात आली दिली, त्याला काय अर्थ आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे एक भावनिक कार्यकर्ते आहेत. फोन करतात, झालं. बाकी काय होतं याचा रिव्ह्यू त्यांच्याकडे होत नाही असं मला वाटतं. दादा, एक गुलाबराव पाटलांचं घटना असं विधान आहे आहे की गुलाबराव पाटील परवा 2 दिवसापूर्वी असं म्हणाले की मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर फाटा टाकून झोपा, लक्ष्मी ऑटोमॅटिक येईल आणि तुम्हाला उठवील, उठ म्हणून. पण त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना असं म्हणाले की लक्ष्मी म्हणजे काही पैसा नाही, तर ते कुणाचंही महिलांचं, मुलींचं नाव असू शकतं. आता त्याच्यावर सुद्धा ते म्हणजे अशा पद्धतीनं. मला एक सांगा, कोणाच्या लक्ष्मीविषयी, कोणती लक्ष्मी? आता ग्रामीण भागात कोणत्याही आपल्या भगिनीला लक्ष्मी म्हणत असतात. अशी लक्ष्मीच्या विषयी मला असं वाटतं अपमानाची भावना अशी आपण बोलली नाही पाहिजे. ठीक आहे, त्यांनी स्वतःचं वक्तव्य झाकण्यासाठी असं केलं असेल, परंतु मला वाटतं ग्रामीण भागात असो किंवा शहरातही असो, अशी लक्ष्मी कोणाच्या दारात अर्ध्या रात्री जात नसते आणि जाणारी लक्ष्मी नसते, हे तितकंच लक्षात ठेवा. त्याच्यावर मला असं वाटतं महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी करू नये. बाकी ठीक आहे, कोणती लक्ष्मी येणार, काय येणार, त्यांना त्याच्याविषयी काय म्हणायचं त्याला म्हणू द्या, मी त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन घेत नाही. परंतु अशा पद्धतीनं आपल्या भगिनींना आपण लक्ष्मी म्हणत असतो, त्यांचा एक आदर आपल्याकडं असतो आणि तसा अनादर आपण करू नये असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भाजपच्या नेत्यांची जर भाषणं बघितले तर एका भाषणांमध्ये 10-20 वेळा मोदींचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत देखील मोदींचं नाव घेण्याची वेळ हे पहा, आता ग्रामपंचायत, नगरपंचायतीला ते मोदीच सांगतात ना. नगरपंचायतीला मोदीच सांगतायत ते. नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीत फार मोठा फरक नाही. नगरपालिका, कित्येक नगरपालिका तर 15,000 आणि 20,000 मतदाराच्या आहे. काही काही गावामध्ये 15,000, 20,000 मतदान असतं. आणि तिथेही मोदी, तिथेही अमित शहा, तिथेही देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ खालच्या कार्यकर्त्यामध्ये कोणतं कर्तृत्व नाही असा त्याचा अर्थ होतो. बांधकाम कामगारांच्या योजनेवरून गिरीश महाजन यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात की बांधकाम कामगारांना सरकारने डबा, हँडग्लोव्ज आणि बॅटरी पेटीसह इत्यादी साहित्य दिलं. त्यामध्ये एक मच्छरदाणी देखील दिली. कामावरून थकून नवरा घरी आला की त्या मच्छरदाणीमध्ये झोपा, म्हणजे डास चावता कामा नये. जोडीने झोपा म्हणतात. मी नाही याच्यावर बोलत काही. गिरीश महाजनांच्या अशा वक्तव्यावर मी काही बोलणार नाही. मच्छरदाणी, इथं लोकांना काय परिस्थितीत सामोरं जावं लागतं, कुठं मच्छरदाणी लागते आणि कुठं काय मिळतं, या योजना म्हणजे निव्वळ आता हे काय घरून देतं का सरकार? हे जे वेगवेगळ्या याच्यातून कामगारांचा सेस जमा होतो त्याच्यातून दिलं जातं हे. आणि याच्यात गुत्तेदारांचा फायदा व्हावा म्हणून वेगवेगळ्या वस्तू ते वाढवतात. मच्छरदाणी लावायला घर तर पाहिजे, घर तर पाहिजे मच्छरदाणी लावायला. याचाच अर्थ डास हे इथं हे कबूल करतायत. डास याचा अर्थ नगरपालिका काम करत नाही कबूल करतायत. तुम्ही उलटं येत आहेत. ठीक आहे, थँक्यू.